आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल। याच्यातला विजयी संघाने नुकताच विजय झालेला डीएससी चिंचघर स्पर्धेमध्ये जय विजय नक्कीच जर आपण पाहिला तर अनेक संघ पराभूत होतात, अनेक संघ जिंकतात, मात्र जे संघ पराभूत झाले त्यांनी आणखी प्रयत्न करून आणि पुढे जाण्याचा निश्चित रूपाने प्रयत्न करा। या स्पर्धेमधलं आपलं आव्हान जरी संपलं असलं तरी पुढच्या अनेक स्पर्धा जिंकण्याकरता आपण नेहमी प्रयत्न करा। त्या निश्चित रूपाने चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचंय। शशिकांत स्मृती सरसवळ संघाचे दोन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जायचंय। फिल्डिंग लागली गेलेली आहे। पराभव वाट्याला अनेक येतात, मात्र त्या पराभवातनं प्रयत्न करत राहणे आपल्या हातात आहे आणि ते प्रयत्न करावे लागतील। जे संघ या स्पर्धेच्या माध्यमातून पराभूत झाले त्या ओळी येत ना की अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयाने रात्री रडला असशील हजारदा, पण झाले गेले आता विसर, मुठावर अश्रूआवर लक्षावरती रोख नजर आणि एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर। ते प्रयत्न इथे मैदानामध्ये सतत करावे लागतील टीमला। ज्या पराभूत होतात त्या पराभवाचा काही परिणाम आपल्या पुढच्या मॅचवर न होता सातत्याने प्रयत्न करणं हे मात्र प्रत्येक टीमच्या इथे हातात आहे आणि ते प्रयत्न करावे लागतील। या दोन टीम मधलं आजच्या दिवसामधला शेवटचा सामना जर खेळायचा आहे तर इथे मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं चांगला खेळ करावा लागेल। एका बाजूला शशिकांत स्मृती सरसवळचे दोन अनुभव संपन्न खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, भावांची जोडी आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला जयेश पाटील तर त्याची साथ देण्याकरता योगेश पाटील, ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। बॉलिंग ट्रॅकवर जर आपण पाहिलं तर केसीसी कोलकेवाडी संघाकडून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये योगेश पाहायला मिळतो पहिलं षटक हाताळताना। योगेश पाटील सध्या आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकर एंडला। पहिलाच बॉल, पहिला चेंडू जर आपण पाहिला योगेशच्या माध्यमातून चेंडू पडल्यानंतर बाउन्स न होता अगदी खालच्या बाजूने सरळ विकेट किपर आशिष शिंदे यांच्याकडे पोहोचला, डॉट बॉल। याच्यामधल्या विजयी संघाला मात्र डीएससी चिंचघर संघाबरोबर खेळावं लागेल आणि तो आजच्या दिवसामधला शेवटचा सामना, फायनलचा सामना आजच्या दिवसामधला आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेस मात्र चेंडूला उडवलाय, उंची बरीच गाठली आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय कॅच ऑफ द टुर्नामेंट। काय झेल टिपला गेलाय बॅक साइडला धावून आणि तो झेल टिपला गेला। अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा उत्तम नमुना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, वा काबिले तारीफ। आणि विकेटचं बंधन परतावं लागले, पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला गेलाय योगेश पाटील याच्या पारीचा अंत झालाय, परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला। अप्रतिम क्षेत्ररक्षक, चेंडू जसा उडाला तसा प्रेक्षकांच्या नजरा अगदी लागल्या होत्या त्या क्षेत्ररक्षकावर आणि खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं। उमेश आवाजा तो क्षेत्ररक्षक होता, त्यानं अगदी अप्रतिमरित्या झेल टिपला गेला। नवीन बॅटर वन डाऊन करता मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आपल्याला पाहायला मिळेल शशिकांत स्मृती सरसवळ या संघाच्या माध्यमातून। पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पराग आपल्याला पाहायला मिळतोय। हे जर आपण पाहिलं तर थोडा अगदी जर पुढे असता विडांचा क्षेत्ररक्षक तर कदाचित कॅच बनली गेली असती, मात्र एक धाव तिथे, डॉट बॉल। इनफिल्ड मध्येच चेंडू थांबला होता त्याच्यामुळे धाव तिथे रोखली गेली। हा चेंडू जर आपण पाहिला तर मागच्या बाजूला डिक्लेअर मध्ये चेंडू निघून गेलाय। एका धावेची भर पडत असताना इथेच डावाचा श्रीगरेषा धावांची सुरुवात होत असताना इथे आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच चौथ्या बॉलवर 4 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत योगेशच्या षटकामधले। स्कोर कार्ड 1 या आकड्यावर आहे। जयेश पाटील सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्रायकर एंडला।
यावेळेस देखील मागच्या बाजूला चेंडू गेलाय. डिक्लेअर 1. 2 धावा डिक्लेअरच्याच आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत चेंडूंचा विचार केला तर 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल आहे पहिल्या ओव्हरचा. किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल ते केसीसी कोलकेवाडी संघाच्या समोर ते आपण पाहूया. इथे मात्र शेवटचा बॉल आहे. योगेशच्या षटकामधला चांगली गोलंदाजी झाली. पहिलं षटक या ठिकाणी समाप्तीस येते ते योगेश याच आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस शशिकांत स्मृती सरसोड संघ जर आपण पाहिला तर 1-2 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. कशा पद्धतीने फलंदाजी होईल, गोलंदाजीचा बोलबाला राहिला. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून साकारली गेली केसीसी कोलकेवाडी संघाकरिता. आता मात्र पाहूया धावा तर गरजेच्या आहेत. एक चांगला बॅलन्स शशिकांत स्मृती सरस ओहोळ या संघाला जमा करावा लागेल उर्वरित 18 चेंडू मध्ये आणि एक चांगलं टार्गेट ठेवावं लागेल. मात्र ते टार्गेट किती ठेवलं जाईल ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेलच. गोलंदाजी मार्कवर बॉलर सज्ज झालाय तनिष. मागच्या मॅच मध्ये देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी साकारली होती. तनिष सध्या गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी याच्यावर दिली गेली. दुसरं षटक हाताळत असताना पाहूया पराग नवीन फलंदाज जो 1 डाऊन करता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याच्या माध्यमातला हा फटका क्षेत्ररक्षक तैनात केला गेला त्या क्षेत्रामध्ये आणि एकच सिंगल घेण्याचा प्रयत्न यशस्वी. एका सिंगलने स्कोर कार्ड 3 वर जाऊन पोहोचला. 3 धावा. मोठे फटके अजूनपर्यंत थांबवले गेलेले आहेत गोलंदाजांच्या माध्यमातून. जयेश पाटील स्ट्राइक एंडला. यावेळी जयेश पाटील याच्या बॅटमधला फटका चेंडूला सरळ भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमा रेषा पलीकडे पहिला षटकार या इनिंग मधला 6 धावा. सुरुवात जर आपण पाहिली कमी धावांनी जरूर झाली. मात्र आता उर्वरित पुढच्या चेंडूंवर चांगली फलंदाजी करण्याचा मानस ठेवावा लागेल. बॅटिंग करत असताना आपण सध्या पाहू शकाल वाडा क्रिकेट असोसिएशन WCA चे अध्यक्ष जयेश पाटील यांना आपण सध्या पाहू शकाल स्ट्राइक एंडला आपल्या गावाचा संघ खेळत असताना. आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल स्वतःच्या खांद्यावर आणि त्याच्यामधला एक षटकार जरूर आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. षटकारानं संघाच्या धावसंख्येचा विचार करत असताना स्कोर कार्ड 9 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. षटकाराला क्षेत्ररक्षणाची समीकरण बदलली गेली. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेळ नव्हता आणि तिथे झेल सुटला गेलाय. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा तिथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड जाईल पुढे 11 या आकड्यावर. कॉलिंग खूप महत्वाचं आहे. 2 क्षेत्ररक्षक जेव्हा तुम्ही सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण करता तेव्हा तुमच्यामध्ये संवाद कॉलिंग खूप महत्वाचं आहे आणि तिथे कॉलिंगचा अभाव आणि तो झेल सुटला गेला. जयेश पाटील सारख्या एका फलंदाजाला तिथे जीवनदान देणं ते कितपत योग्य ठरेल ते येणाऱ्या चेंडूंवर समजेल. ते तनिषचा चेंडू चांगला जरूर होता. त्या चेंडूला सन्मान दिला गेला. फक्त प्लेस केले गेलं. डॉट बॉल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू संपला जाईल. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. तनिषच्या या षटकामधला 11 धावा स्कोर कार्ड वर आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावर केलेला प्रहार. चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं सीमा रेषा पलीकडे. षटकार. 2 षटकार आतापर्यंत आलेत. झेल खूप महत्वाचा होता. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं फैजान मेमनचा झेल सोडला गेला आणि त्याच्यानंतर त्यानं जे आक्रमण केलं ते पाहिलं. कालच्या दिवसामध्ये देखील दिनेश सर रुपेश लोखंडेचे झेल सोडले. त्याचे परिणाम आपल्याला मॅच मध्ये कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले
आज इथे हेलिकॉप्टर उडवलं गेलंय. जयेश पाटीलच्या बॅटमध्ये आणखी एक तडाखा, तिसरा षटकार आलाय. झेल सोडल्यानंतरचा वाढलेला कॉन्फिडन्स काय असतो ते जयेश पाटील इथे ठरवतायत मैदानाच्या आतमधनं. या षटकाराच्या मदतीनं शशिकांत स्मृती सरसोळ पहिल्या षटकामध्ये थोडेसे वीक होते, मात्र आता स्ट्रॉंग पोझिशन मध्ये स्कोर कार्ड 23 या आकड्यावर. टोटल 21 धावा आल्या या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 2 धावा होत्या, 3 षटकार, एक दुहेरी धावा आणि एक सिंगल. अशा पद्धतीने जयेश पाटील यांचा बोलबाला राहिला या षटकामध्ये. स्कोर कार्ड 23. बारा चेंडूंचा खेळ बाकी राहिला अजून देखील. विकेट जरी पडली इथे आपण पाहूया, एक विकेट खूप लवकर पडली गेली होती ती म्हणजेच योगेश पाटील यांची. मात्र त्याच्यानंतर पराग मैदानाच्या आतमध्ये गेला. जयेश पाटील यांची चांगली साथ त्यांना दिली आणि जयेश पाटील यांनी जी फलंदाजी त्यांना करायची होती ती मात्र इथे जरूर साकारली गेली. 3 षटकार आले आणि आता नवीन गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सध्या सिद्धेश सज्ज होईल. सिद्धेश पुरेला बॉलिंग करताना सध्या पाहू शकाल. पहिलाच बॉल तिसऱ्या षटकामधला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावेनं स्कोर कार्ड 24-24 आकड्यावर जाऊन पोहोचेल. गोलंदाजी इथे चांगली जरूर करावी लागेल. पहिलं षटक खूप चांगलं राहिलं होतं योगेशचं. फक्त 2 धावा दिल्या गेल्या होत्या, त्या देखील डिक्लेअर मध्ये. पहिलाच बॉल पराग करिता. परागने हा चेंडू जर आपण पाहिला तर ऑन साइडला आला होता, ज्याच्यावर एक धाव काढली गेली. स्ट्राइक पुन्हा जयेश पाटील यांच्याकडे आले. 25 धावा स्कोर कार्ड वर जोडल्या गेल्यात. 3 षटकारांची एक बहारदार खेळी आतापर्यंत साकारले जयेश पाटील यांनी. उर्वरित पाहूया कशा पद्धतीचा खेळ आता मैदानाच्या आतपन्न होईल. जसे जयेश पाटील स्ट्राईकला आले, प्रेक्षकाच्या नजरा पुन्हा एकदा जयेश पाटील यांच्याकडे वळाल्या, कारण आतापर्यंतचे 3 षटकार प्रेक्षकांनी पाहिले. यावेळेस मात्र चेंडू डिक्लेअर मध्ये जाऊन पोहोचला. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने स्कोर कार्ड 26-26 आकड्यावर. डीएससी चिंचगड संघ मात्र नक्कीच वेट करेल, वाट पाहिल याच्यामधला कुठला संघ आम्हाला मिळेल खेळण्याकरता आणि ते आजच्या दिवसामध्ये शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर जयेश पाटील यांच्याकरता बेटवरनं शुभेच्छा आलेल्या आहेत. हर्षल भोईर यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. तिथे रनआउटची संधी आणि पराग याला मात्र इथे परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. पहिलीच धाव घेत असताना तो मात्र चुकी झाली आणि ती चुकी विकेटच्या स्वरूपात नवीन बॅटर मयूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येत असताना पाहायला मिळेल. सावली क्रिएशनच्या माध्यमातून अनेक खूप सारा प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय आणि त्या लाईव्हच्या माध्यमातून अनेकांच्या शुभेच्छा या स्पर्धेकरता येत आहेत. त्या सर्वांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. तिसऱ्या षटकामधला स्कोर कार्डचा विचार करत असताना 26 धावा ज्या स्कोर कार्डवर आहेत. मयूर याला मात्र आता चांगली साथ द्यावी लागेल. जयेश पाटील सेट आहेत विकेटवर. पाहूया आता स्कोर 26. पावलांमध्ये थोडासा बिघाड इथे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. 26 धावा ज्या आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. या षटकामध्ये 3 चेंडू शिल्लक राहिलेत. पुढचे 6 9 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहेत ते शशिकांत स्मृती सरसोळ या संघाकडे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल. सुरुवात खूप शांत आणि संयमाची जरूर झाली होती, मात्र त्याच्यानंतर जी आपली ओळख आहे ती ओळख जयेश पाटीलने दाखवली जरूर. हा चेंडू देखील चांगला होता, मात्र तिथे डिक्लेअर 1 मध्ये गेलाय. चेंडू कलेक्ट करता आला नाही मागच्या विकेट किपरला आणि डिक्लेअर मध्ये चेंडू निघून गेला. एका धावेची भर पडेल. स्कोर कार्ड 27 या धावसंख्येवर.
4 बॉलचा खेळ संपलाय. 2 चेंडू शिल्लक राहिले. सिद्धेश मोरेचे षटक. यावेळेस देखील फटका जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहेत त्या क्षेत्रात. दी स्टेट वरनं चेंडूची फेक जरूर केली. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील होता, मात्र तो रोखला गेला. एकच धाव मिळेल. 28 धावा लागल्या गेल्या. शेवटचा एक बॉल राहिलाय तिसऱ्या षटकामधला. पहिलं षटक फक्त 2 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 21 आल्या. या षटकामध्ये थोडासा लगाम लावला गेलाय, नियंत्रण ठेवलं गेलंय. शेवटच्या बॉलवर किती धावा येतात पाहूया. लास्ट बॉल. शेवटचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फटका यशस्वी. चेंडूला सरळ फेकून दिलंय षटकाराकरिता. 6 धावा आल्यात आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली जाऊन पोहोचली 34 या आकड्यावर. चौतीस धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेलेल्या आहेत. शेवटचे 6 बॉल आता शिल्लक राहिलेत. संकेतला आणले गेले बॉलिंग ट्रॅकवर. केसीसी कोलकेवाडीच्या माध्यमात मागच्या मॅच मध्ये देखील गोलंदाजी केली होती संकेतने. तो संकेत आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. जयेश पाटील स्ट्राइक एंडला. परागच्या मयूरच्या माध्यमात देखील एक षटकार आलाय. इथे पहिला चेंडू हाताळत असताना जर आपण पाहिलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. जयेश पाटील यांच्या 3 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलेत. उर्वरित 5 बॉल मध्ये मोठा फटका खेळायचा आहे. माइंड त्यांचं जरूर असेल, मात्र दुसऱ्या बाजूला संकेत तो कशा पद्धतीची गोलंदाजी करेल ते आपण पाहूया. टप्प्याचा जरूर बॉल होता, मात्र त्याच्यावर तिथे एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने आता स्कोर कार्ड पुढे जाईल, तो म्हणजे 35. 4 चेंडू अजून बाकी राहिलेत. मयूरच्या बॅटमध्ये एक षटकार आपण पाहिला आणि आता उर्वरित 4 बॉल. त्या 4 बॉलवर जास्तीत जास्त धावा जमवाव्याच लागतील. टार्गेट जेव्हा तुम्ही जास्त बनवाल तेव्हा उत्तरार्धामध्ये तुमच्याकडे दबाव नसेल. हा चेंडू जर आपण पाहिला तर तिथे आलाय षटकार. 6 धावा. मयूरच्या बॅटमध्ये आणखी एक तडाखा इथे पाहायला मिळतोय. गगनचुंबी षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड 41 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवीणजी सोनावणे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ओम साई कोणे आयोजित कोणेकर ट्रॉफीच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक्केचाळीस धावा स्कोर कार्डवर लागल्या गेलेल्या आहेत. सुरुवातीला कुठेतरी वाटलं होतं स्कोर कमी होईल की काय, मात्र त्याच्यानंतर जयेश पटेल यांची बहारदार खेळी आणि आता सध्या मयूर मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण. स्टॉप जरूर केलं गेलं चेंडूला. 2 धावांचा मनसुबा पूर्ण झालाय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावांनी स्कोर कार्ड 43 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 चेंडू शिल्लक राहिले लास्टचे या इनिंगचे. 2 चेंडू शिल्लक. 43 धावा. अतिशय वेगवान, तेज तर्रार गोलंदाजी आणि तिथे जर आपण पाहिलं तर डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, त्याच्यातून एक धाव कंप्लीट.
आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जर आपण पाहिला पुढे जात असताना 44 या आकड्यावर लास्ट एक बॉल. मॅच होती कुठे, मॅच आणली कुठे. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या, त्याच्यानंतर दुसरा षटक जे पडलं गेलं तब्बल 21 धावांची लयलूट केली गेली. आणि या षटकामध्ये देखील एक षटकाराला मागच्या षटकामध्ये देखील चांगली फटकेबाजी झाली. लास्ट बॉल जयेश पाटीलच्या बॅटमध्ये आलेला एक हँडसम गगनचुंबी आणि आकाशाला गवस निघालणारा षटकार. या षटकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 50 या आकड्यावर. जिंकण्याकरता 51 धावांची आवश्यकता. एक लांब षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जयेश पाटीलने आपली ओळख जी आहे ती ओळख पुन्हा एकदा इथे प्रेक्षकांना दाखवून दिली आहे. चौदा चेंडू मध्ये 30 धावांची एक बहारदार खेळी साकारली गेली जयेश पाटील यांच्या बॅट मधून आणि आपल्या संघाला 50 धावांपर्यंत नेऊन ठेवलं. 51 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. ते केसीसी कोलकेवाडी संघाच्या समोर. पाहूया काय घडेल. एकावन्न धावा. एकावन्न धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय केसीसी कोलकेवाडी संघाच्या समोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आशिष शिंदे एका बाजूला तर हेमंत वाघ अशी सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि करायचे ते 51 धावा आणि त्या 51 धावा करताना फटकेबाजीची आवश्यकता आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं आशिष शिंदे आणि हेमंत वाघ यांना फलंदाजी करावी लागेल. पाहूया जयेश पाटील आणि टीम एका बाजूला कशा पद्धतीची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना लावली जाईल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. पूर्वार्धाचा विचार केला तर फक्त 2 धावा शशिकांत मोदी सरसवड संघाच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये होत्या. मात्र आता केसीसी कोलकेवाडी संघ उत्तरार्धामध्ये फलंदाजी करत असताना पाहूया पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मयूर. मयूरच्या षटकामधला पहिला बॉल. पहिलाच बॉल जर आपण पाहिला देह यष्टीवर जाऊन आदळला आशिष शिंदे यांच्या. काहीसा समजत नसलेला डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू संपला गेला पहिला. 51 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय आणि ते 51 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल की ते रोखलं जाईल ते इथे मैदानाच्या आतमधनं आपण पाहूया. पहिला चेंडू तर सुरेखरित्या हाताळला गेला. योग्य दिशेवर चेंडूची हाताळणी केली.
एकदा थोडासा आखूड टप्प्याचा जरूर होता, पहिली धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र रोखला गेला. 2 चेंडू सलगचे डॉट इथे आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी, ज्या पद्धतीने योगेशनं पहिलं षटक हाताळलं होतं पूर्वार्धामध्ये फक्त 2 धावा दिल्या गेल्या होत्या. आता मात्र गोलंदाज मयूर देखील चांगली गोलंदाजी साकारत असताना पहिल्या 2 बॉलवर कुठल्याही पद्धतीची धाव इथे देत नाहीये. काहीसा कानमंत्र दिला जातोय हेमंत वाघच्या माध्यमातून आशिष शिंदे यांना. मात्र पाहूया आता तिसरा बॉल घेऊन मयूर पुनश्च एकदा सज्ज होईल पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी करण्याकरता. हा चेंडू जर आपण पाहिला तर वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव आणि एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावेने डावाची सुरुवात होत असताना धावांचा श्रीगणेशा इथे केला जाईल या एका धावेने. 2 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत. 1 धाव स्कोर कार्डवर, 51 धावांचा पाठलाग टोटल 4 ओव्हर मध्ये करायचा आहे. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय जरूर, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू निघून जाईल. दणदणीत सीमा रेषा पार, चौकार. अशाच फटकेबाजीची आवश्यकता आहे आपल्याला, हे माहिती आहे आणि त्याच्यामुळे आशिष शिंदे जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल आणि तोच खेळ करत असताना यावेळेसचा चांगला फटका, चौकार आपण पाहिला. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. 3 बॉल मध्ये स्कोर कार्ड 5 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये अनेक मोठे फटके आज आपण पाहिले. वेगवान तेज तर्रार चेंडू अगदी खूप वेगाने म्हणून विकेट कीपर कडे निघून जातोय. डॉट बॉल. चार बॉलचा खेळ संपलाय. 4 चेंडू मध्ये 5 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या गेलेल्या आहेत. मयूरचं गोलंदाजी खूप चांगली, जरूर एक चौकार सोडला तर गोलंदाजी खूप चांगली राहिली. इथे 1 धाव कंप्लीट आणि चेंडूची फेक या ठिकाणी होतीये. एका धावेच्या मदतीने स्कोर पुढे जाईल 6 या आकड्यावर. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकामधला. 6 धावा स्कोर कार्डवर आहेत आतापर्यंत. 51चा पाठलाग करताना 1 चौकार जर सोडला तर मयूरची गोलंदाजी आतापर्यंत खूप चांगली राहिली. हा शेवटचा चेंडू. शेवटच्या बॉलवर मात्र हेमंत वाघला परतावं लागलंय. विकेटचं बदल होत आहे. फक्त 6 धावा खर्च केल्या. हेमंत वाघची महत्वाची विकेट काढली गेली आहे. गोलंदाज मयूरचं कौतुक करावं लागेल. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ आता शिल्लक राहिलाय. 51 धावांचा पाठलाग करत असताना स्कोर कार्ड 6 या आकड्यावर. सिद्धेश नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि आता 45 धावांची गरज आहे केसीसी कोलकेवाडी संघाला. आशिष शिंदे आणि सिद्धेश मोरे या 2 फलंदाजांना तिथून चांगला खेळ जरूर करावा लागेल. मात्र गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं शशिकांत स्मृती सरसोळ संघाकडनं एक अनुभव संपन्न गोलंदाज भूषण जरूर इथे आलाय. चांगली देहयष्टी आहे. त्या देहयष्टीचा उपयोग गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने केला जाईल ते आपण मैदानाच्या आतमध्ये पाहूया. भूषण सध्या आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. मेजर आहेत भूषण. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. आज इथे पाहूया मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी साकारली जाईल. 18 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे केसीसी कोलकेवाडी संघाला. टोटल 51 करायच्या होत्या. त्याच्यामधल्या 6 धावा स्कोर कार्डवर आहेत. अजून 45 करायच्या आहेत. पहिलाच बॉल. वाईट बॉलचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. दिशा योग्य ठेवावी लागेल. गोलंदाज भूषण यांना. स्कोर कार्ड पुढे जाईल 7 या आकड्यावर. संध्याकाळचं सत्र याच्यानंतर मात्र आजच्या दिवसाची फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. याच्यामधला विजय संघ आणि डीएससी चिंचगड
फुलटॉस बॉल, मात्र तिथे समजला गेला नाही हा चेंडू नक्की कुठल्या दिशेला गेला. एक धाव त्याच्यावर जरूर येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 8. एकच चेंडू आतापर्यंत समाप्तीस आलाय. 8 धावा स्कोर कार्ड वर लागल्या गेलेल्या आहेत. 43 धावांची आवश्यकता आहे. अप्रतिम डिलिव्हरी म्हणावी लागेल. गोलंदाजी चांगली राहिली इथे शशिकांत स्मृती सरसोड संघाची. पहिलं षटक देखील जर आपण पाहिलं, मयूरनं खूप चांगली गोलंदाजी केली. हेमंत वाघची एक विकेट काढली गेली पहिल्या ओव्हरमध्ये आणि तदनंतर आता भूषण देखील चांगली गोलंदाजी आपल्या टीम करता साकारतायत. स्कोर कार्डचा विचार करत असताना 8 धावा सध्या स्कोर कार्ड वर आहेत. 51 धावांचा पाठलाग करत असताना पुनश्च एकदा अप्रतिम चेंडू आपल्या बोटांमधली जादू दर्शवत असताना गोलंदाज भूषण इथे पाहायला मिळतात. फलंदाज जर आपण पाहिलं तर सिद्धेशला काहीशे समजत नसणारे चेंडू इथे हाताळले जात आहेत. अशीच गोलंदाजी राहिली तर मॅच मध्ये नक्की मजा येईल. आता फुलटॉस दिला गेलाय. फुलटॉस चेंडू लॉंग ऑफ कडे चाललाय. एक सिंगल तिथे काढली जाईल आणि एका सिंगलनं स्कोर कार्ड 9 या आकड्यावर जाईल. 42 धावा अजूनही जिंकण्याकरता आवश्यक आहे. चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. दुसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. भूषण त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यावेळेस फटका तर चांगला जरूर आहे. एक तर मिळाले, अगदी सहज गतीने कंप्लीट केली गेली. तदनंतर चेंडूची फेक झाली. एका धावेच्या मदतीने स्कोर पुढे जाईल. डबल फिगर 10 या आकड्यावर. आता मात्र 41 धावांची अजूनही आवश्यकता आणि त्याच्यातला भूषण याच्या षटकामधला शेवटचा बॉल. 13 चेंडू 41 चं समीकरण आलंय. दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू. एक धाव अगदी सहज गतीने कंप्लीट झाली आहे. एका धावेने स्कोर कार्ड 11 या आकड्यावर जाईल. आता उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्याकरता करायचे आहेत त्या 40 धावा. केसीसी कोलकेवाडी संघाला 20 धावा प्रति षटकची सरासरी इथे आली आहे. 12 चेंडू 40 धावांची गरज. वेळेचा विचार केला तर आज खूप चांगल्या पद्धतीने सर्व संघांनी चांगलं सहकार्य केलं. त्याबद्दल अगदी वेळेवर ज्या काही मॅच होत्या त्या सर्व आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. 4-4 षटकांच्या अंतिम मॅच खेळायला मिळणं खरं तर खूप चांगली हीच नियोजन म्हणावं लागेल. WCA जेव्हापासून जयेश पाटील यांना आपण अध्यक्षपदावर विराजमान झालेलं पाहिलं तेव्हापासून तालुक्यातल्या अनेक स्पर्धा ज्या खूप नावारूपाला आल्या आणि खऱ्या अर्थानं त्यांचं देखील कौतुक असेल. बारा चेंडू 40 धावांची गरज असताना पहिलाच बॉल जयेश पाटील याच्या माध्यमातून जर आपण पाहिलं सरळ निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, फलंदाजी तर चांगली झाली आहे. 14 चेंडू मध्ये 30 धावांची एक चांगली बहारदार खेळी जयेश पाटील यांनी आपल्या संघाकरता जरूर केली आणि त्यांना चांगली साथ दिली ती मयूरने. मात्र पाहूया गोलंदाजी मध्ये यावेळेस फटका मोठा किक्याच आणि चेंडू निघून आलाय सीमा रेषा बाहेर. एक उत्तुंग षटकार इथे आपल्याला पाहायला मिळतो. षटकार आशिष शिंदे यांच्या बाट मधला एक तडाखेबंद फटका म्हणावा लागेल. सिद्धेश च्या बाट मधला षटकार आणि या षटकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड 17 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 34 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडू तुमच्याकडे शिल्लक राहिलेत आणि 34 धावांची गरज आहे. जयेश पाटील टू सिद्धेश. फुलटॉस बॉल. त्या फुलटॉस बॉलला पुन्हा एकदा उडवलंय. चेंडू मैदानाच्या बाहेर आलाय. षटकार. चेंडू शोधला जातोय. फलंदाजी करत असताना ज्या धावा जयेश पाटील यांनी जमवल्या
त्याची मात्र वसुली ते नक्कीच केली जाते। ती फलंदाज सिद्धेशच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात आणि या षटकाराच्या माध्यमातून स्कोर कार्डचा विचार करत असताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 23 या आकड्यावर। नऊ चेंडू आणि 28 धावांची अजूनही गरज आहे केसीसी कोलकेवाडी संघाला। सिद्धेश चांगल्या लयबद्ध पद्धतीने इथे षटकार ठोकत असताना आपल्याला पाहायला मिळतात। 2 चेंडूवर 2 सलगचे षटकार इथे आपण मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांनी पाहिले। 3 चेंडू तर हाताळून झालेले आहेत, उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आहे। यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, मात्र यावेळेस डिक्लेअर मध्ये चेंडू गेला आणि एक धाव मिळेल। एका धावेने 24 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात। आता मात्र चेंडू शिल्लक राहिलेत ते 8 आणि 8 चेंडू मध्ये करायचे आहेत त्या 27 धावा। 8 चेंडू 27 धावा। सिद्धेशनं ते 2 षटकार ठोकले आणि केसीसी कोलकेवाडी संघाच्या आणि प्रेक्षकांच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला जयेश पाटील त्यांनी मात्र षटकार ठोकल्यानंतर आता कमबॅक जरूर केलं। एकच धाव जी डिक्लेअरची दिली गेली आहे। उर्वरित 2 चेंडू कशा पद्धतीच्या हाताळणी होईल पाहूया। यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, झेलची संधी आणि इथे मात्र स्लोवर चेंडू जरूर होता। त्याच्यावर जयेश पाटील यांना माहित होतं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल, झेल सुटला गेला आणि एक धाव कंप्लीट केली गेली। झेल खूप महत्वाचा होता आणि या एका धावेने स्कोर कार्ड 25 वर जाऊन पोहोचला। येणारे 7 चेंडू आता शिल्लक राहिलेत आणि 7 बॉल मध्ये करायचे आहेत त्या 26 धावा। झेल खूप महत्वाचा होता सिद्धेशचा, मात्र तो झेल सोडला गेलाय आणि आता पाहूया आशिष शिंदे। येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे, करायचे आहेत त्या 26 धावा। आशिष शिंदे काय करतील? शेवटच्या बॉलवर इथे एक धाव तर कंप्लीट केली गेली आहे। चेंडूची फेक या ठिकाणी केली गेली। एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 26 वर जाऊन पोहोचलाय। येणारे 6 बॉल शिल्लक राहिलेत आणि करायचे आहेत त्या 25 धावा। 6 चेंडू 25 धावा, 4 षटकार +1 अशी गरज आहे। काय ते 4 षटकार मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतील। थोडीशी घाई जरूर करा, कारण याच्यानंतर फायनल मॅच आपल्याला खेळवायची आहे आजच्या दिवसाची। डीएससी चिंचगड संघ एक कॅप्टन इकडे यायचा आहे। आपण अगदी शेवटचे 6 बॉल शिल्लक राहिले, त्याच्यामुळे आपल्याला घाई करावी लागेल। एक कॅप्टन येऊन थांबायचे टॉस करण्याकरता। सहा चेंडू 25 ची गरज आहे। यश या बॉलरवर ही जबाबदारी दिली गेली। आशिष शिंदे स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतील। सिद्धेश ज्याच्या बॅटबद्दल फटके आले होते षटकार, तो नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे। आशिष शिंदे, सिद्धेश मोरे दोघांकडे देखील क्षमता जरूर आहे, मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून शशिकांत स्मृती सरसवड संघाचा यश काय करामत करेल की दुसऱ्या बाजूला फलंदाज तिथे आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून काही करामत करतील ते आपल्याला पाहायचंय। 6 चेंडू करायचे त्या 25 धावा। पहिलाच बॉल आशिष शिंदे यांनी बॉलला उडवलंय। झेलची संधी निर्माण झाली आहे आणि झेल सुटला गेलाय। एक धाव कंप्लीट केली गेली। एका धावेने स्कोर कार्ड 27 वर। आता येणारे 5 चेंडू शिल्लक राहिलेत आणि करायचे आहेत त्या 24 धावा। 5 चेंडू मध्ये 4 षटकार पाहिजेत। पाच चेंडू 24 धावांची गरज। बॉल आणि तिथे पंचांचा बोट गेलाय वर। सिद्धेश मोरेला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला। आता मात्र 4 बॉल आणि करायचे आहेत त्या 24 धावा, 4 षटकार।
विश्वनाथ बाबू सध्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू 4 षटकारांची गरज आहे. 4 बॉल 24 धावा. डीएससी चिंचगड संघ आपण तयार राहा. कॅप्टन लगेच टॉस करण्याकरता इकडे येऊन थांबायचं आहे, कारण अगदी शेवटचे 4 बॉल राहिलेत. त्याच्यामुळे कॅप्टन आपण या लवकरात लवकर. चार चेंडू 24 धावा. यावेळेस मात्र एक सिंगल धाव घेतली गेले, तेवढासा काही फरक पडणार नाहीये. सिंगल धावेने स्कोर कार्ड 28. 3 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असं समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये राहिलं असताना आशिष शिंदे स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. 3 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. डिक्लेअर एक. 2 बॉल 22. दोन चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. दोन बॉल 22चं समीकरण डीएससी चिंचगड संघाचे कॅप्टन अच्युत पाटील भाई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आजच्या दिवसामधला फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया आता 2 बॉल 22ची गरज. फुलटॉस बॉल दिला गेला, उंची बरीच गाठली, झेलची संधी. आता मात्र झेल टिपला गेलाय. 1 बॉल राहिलाय. 1 चेंडू 22ची गरज आहे. एक चेंडू 22. हे समीकरण धावा खूप जास्त बनल्या गेल्या. जयेश पाटील यांची फटकेबाजी झाली, त्यानंतर मयूरने देखील चांगली फटकेबाजी केली आणि या ठिकाणी विजयी झालाय तो शशिकांत स्मृती सरसोड